माझा लढा विठ्ठलाशी नाही तर त्या भोवतीच्या बडव्यांशी आहे. हे वाक्य आहे 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या राज ठाकरे यांचे. आत्ताच हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे ऑपरेशन टायगर. ऑपरेशन टायगर निमित्त उबाटामध्ये झालेली खासदारांची फूट, ती पण तब्बल 6 खासदारांची. याबाबत सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश कांबळी. एकीकडे ऑपरेशन टायगर अंतर्गत उबाटा गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असे निश्चित झाले असतानाच पक्षाचे डॅमेज कंट्रोल करण्याऐवजी उबाटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे पक्षाचे झालेले नुकसान अधिकच वाढवत आहेत. त्याचं कारण ठरलं आहे आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेकांना उद्देशून केलेली शिवीगाळ. सार्वजनिक पत्रकार परिषदेत अशा पद्धतीने एखाद्या निर्णयावर शिवीगाळ, अश्लील भाषा वापरणे हे डॅमेज कंट्रोल आहे की डॅमेज वाढवण्याचं काम आहे? विशेष म्हणजे शिवीगाळ करणारे नेते हे लोकांच्यातून निवडून आलेले नाहीत असे आरोप कायम केले जातात, पण जे बाहेर पडणारे नेते आहेत ते मात्र प्रत्यक्ष जनतेतून निवडून आलेले आहेत. त्यामुळे अशी शिवीगाळ ते सहन करतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. तसेच शिवसेनेची फूट ही पहिल्यांदा झालेली नाही आहे. मागचा इतिहास पाहता शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत सातत्याने फूट होत आलेली आहे. 1981 पासून ते 2022 आणि आत्ता 2026 छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यासारख्या दिग्गज नेत्यांनी यापूर्वी सुद्धा शिवसेनेत बंड केले होते. हे सर्व कर्तृत्ववान तसेच जनतेचा पाठिंबा असलेले व मास लीडर प्रकारात मोडणारे शिवसेनेतील लोकप्रिय नेते होते. मग त्यांनी का बरं बंड केले असेल? पण त्यांना काही किचन कॅबिनेट प्रकारातील कागाळ्या करणाऱ्या नेत्यांमुळे शिवसेना सोडावी लागली. आता मी जे पहिलं वाक्य सांगितलं होतं त्याचा संदर्भ म्हणजे हे किचन कॅबिनेट. आता देखील हाच प्रकार पाहायला मिळत आहे, कारण ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी पक्ष नेतृत्वापर्यंत आमचे म्हणणे पोचवले जात नाही, तसेच आम्हाला पक्ष नेतृत्वाची भेट घेऊ दिली जात नाही असे आरोप अप्रत्यक्षरित्या केले गेले होते. शिवसेनेचे पहिले शाखा प्रमुख ते 2दा महापौर आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही शिवसेनेच्या अंतर्गत वादातून सेनेस जय महाराष्ट्र केला होता. त्यावेळी 36 आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्यक्ष 12 आमदार छगन भुजबळ यांच्यासोबत सेनेतून बाहेर पडले होते. आक्रमक शिवसैनिकांच्यामुळे काही काळ भुजबळ भूमिगत देखील झाले होते. त्यावेळी आमदारांसोबत सभागृहात जात असताना एका आमदाराने तर भुजबळ यांच्यावर पिस्तूल देखील रोखले होते. शिवसेनेत एखादा माणूस जाऊ शकतो पण बाहेर यायला शक्य नाही अशी परिस्थिती असताना भुजबळांनी हे बंड केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नारायण राणे यांनी देखील 2005 साली शिवसेना सोडली. तेव्हा शिवसेनेतील नवीन नेतृत्वावर जोरदार टीका राणे यांनी केली होती. मी शिवसेना सोडेन असे मला कधीच वाटलं नव्हतं असे वक्तव्य त्या काळात नारायण राणे यांनी केले होते. शिवसेनेतील 2 नेत्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान केली, त्यामुळे मला महाराष्ट्रात फिरताना काम करताना त्रास होऊ लागला आणि मी 6 पाणीपत्र बाळासाहेबांना लिहिले होते असे सुद्धा राणे म्हणाले होते. पण शिवसेनेतून राज ठाकरे यांचे बाहेर पडणे हे सर्वात धक्कादायक मानले जाते, कारण त्यांचं आडनाव ठाकरे होतं आणि बाळासाहेब ठाकरेंची हुबेहूब छबी, वक्तृत्वशैली या गोष्टी असल्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे भविष्यातील शिवसेनेचं नेतृत्व म्हणून पाहिलं जात होतं. मला मिठी मारून बाळासाहेब म्हणाले होते, आता जा, अशी आठवण राज ठाकरेंनी मागे एकदा सांगितली होती. 1989 साली विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे आणि त्यानंतर 2च वर्षांनी उद्धव ठाकरे यांचे राजकारणात झालेले आगमन हा निव्वळ योगायोग नव्हता, तर राज ठाकरे यांच्या अपरिहार्यपणे पक्ष सोडण्यास झालेली सुरुवातच होती. 1995 साली तर महायुतीची सत्ता आल्यानंतर काही मंत्र्यांनी आपल्या दालनात राज ठाकरे यांचे फोटो देखील लावले होते. ते सुद्धा काढावेत असे आदेश तेव्हा देण्यात आले होते. शेवटी नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. तत्पूर्वी 2003 मध्ये
उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते, ते पण राज ठाकरे यांच्या उपस्थितीत। एकेकाळी गटप्रमुख असलेले आणि 1992 साली पहिल्यांदा मातोश्रीवर गेलेले मिलिंद नार्वेकर हे सध्या उबाटामधील एक मोठे नेते झाले आहेत। तर सध्या संजय राऊत हे देखील सगळ्यात जास्त भूमिका मांडताना दिसतात। एकूणच शिवसेनेतील रस्त्यावर उतरून काम करणारा, लोकांच्यात मिसळणारा नेता हळूहळू बाजूला पडत गेला आणि यातूनच शिवसेनेत मोठी फूट पडत गेली। 1992 ते 2026 या फुटीमध्ये सगळ्यात जास्त कारण ठरलं आहे ते राज ठाकरे यांच्या वाक्यात सांगायचे झाले तर विठ्ठलाच्या भोवतीचे बडवे। 2022 साली एकनाथ शिंदे यांचे झालेले बंड आठवत असेल तर याचं कारण सुद्धा त्यावेळच्या एका युवा नेत्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा झालेला अपमान हे देखील एक कारण आहे असे म्हटले जाते। 2022 सालची विधान परिषद निवडणूक आणि शिंदेंचा झालेला अपमान यामुळेच पुढे राज्यात महाराजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटतं? मातोश्री बाहेर पडायचे घेऊ नका तुम्ही कष्ट, त्यामुळेच आम्ही करत आहोत पक्षाला जय महाराष्ट्र, असे तर हे म्हणणे नेत्यांचे नसेल ना? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।